जलसंधारण विभागाच्या परीक्षेमध्ये झालेल्या पेपर फुटीच्या निषेधार्थ आज छत्रपती संभाजीनगर शहरातील वाल्मी नाका परिसरामध्ये विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने परीक्षार्थी विद्यार्थी हातात विविध प्रकारचे फलक घेऊन उपस्थित होते। नुकत्याच पार पडलेल्या जलसंधारण अधिकारी गट ब पदाच्या परीक्षेमध्ये अमरावती येथील परीक्षा केंद्रावर प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आल्याचा आरोप परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केला आहे। त्यामुळे गोरगरीब हुतकरू आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर हा अन्याय झाला असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे पार पडलेली जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द करून ती नव्याने फक्त TCS अधिकृत ION केंद्रावरच लवकरात लवकर घेण्यात यावी अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी केली आहे। दादा, या ठिकाणी तुम्ही आंदोलन केलंय, पेपर रद्द करावी मागणी केलेली आहे आणि काय पावित्र्य आहे तुमचं? सर 20 आणि 21 तारखेला WCD ने ऑनलाईन एक्झाम घेतली आणि ऑनलाईन एक्झाम घेताना WCD ने असा खोलसाटपणा केला की ही एक्झाम अधिकृत TCS सेंटरवर व्हायची होती। आम्हाकडून सगळ्याकडून 1,000 रुपये घेतले की TCS सेंटरवर आमची एक्झाम कंडक्ट केली जावा, योग्य सोय केली जावा। पण आम्हाला सगळ्याला नंतर MSCIT जे अधिकृत जे आहेत ऑफिस वगैरे, तर तिथं आमचा पेपर घेण्यामध्ये आला, तिथं कोणत्याही प्रकारची सोय वगैरे नव्हती, काय नाही। त्याच्यामुळे त्यानंतर जो मुलगा पकडला गेलेला आहे त्याच्या हॉल तिकीटवर डायरेक्ट 95 प्रश्नाचे उत्तर सिरियल वाईज होते। आता 95 आमच्या समोर असा प्रश्न आहे, मुलं ज्या वेळेस एक्झाम देतात त्यावेळेस प्रत्येक मुलाला क्वेश्चन हे शफलिंग मध्ये येतात, म्हणजे कोणत्याही मुलाला एका क्रमाने प्रश्न नसतात। सरकार प्रयत्न करत आहे की सरकारवरचा बेरोजगारीचा ठपका हा मिटला पाहिजे, परंतु सरकारनं भरती सुरू केल्या, पण प्रत्येक भरतीमध्ये सर्वसामान्यांची मुलं जे अभ्यास करतात, पैसे देतात, ते पेपर अक्षरशः फुटले जात आहेत। हॉल तिकीटवर इथं पुरावे आहेत, सरकार म्हणतं आमच्याकडे पुरावे नाही। हॉल तिकीटवर अक्षरशः पेपरचे सगळे ABCD उत्तर लिहून दिले सरकारनं, पण सरकार प्रत्येक पेपर फुटला की म्हणतं पुरावे नाही। आणि 1-2 विद्यार्थी कॉपी करताना पकडले तर ते कॉपी करणारे विद्यार्थी चोर म्हणून घोषित केले जातात आणि ज्यांची कॉपी पकडली जात नाही ते पोरं अधिकारी होतात। जी सामान्य घरची पोरं बिना विशिलाने पैसे जातात, काबाड कसं करतात, अभ्यास करतात, पोटाला चिमटा काढून अभ्यास करतात, ही पोरं आज परीक्षेपासून वंचित राहतात। आमची मागणी आहे की तलाठीचा पेपर सुद्धा फुटला आणि आता WCD प्रकरणामध्ये तर अक्षरशः पुरावे भेटलेले आहेत विद्यार्थ्यांना, तरी सुद्धा सरकार याच्यावर कोणती चौकशी लावत नाही।